त्यांनी खूप त्यांचा किमती वेळ दिला आम्हाला व मला भीती नाही वाटली त्यांना बोलताना, कारण की ते खूप फ्रेंडली होते बोलताना व त्यांनी काय प्रश्नही विचारले आम्हा सगळ्यांना. मला त्याबद्दल खूप छान वाटते. काय विचारलं मला विचारलं की कोणचा खेळ खेळतो व त्यांनी आम्हाला चॉकलेट वगैरे पण दिले. काय बनायचं की असं विचारलं की? हो, त्यांनी विचारलं. मग मी बोललो मला डॉक्टर बनायचे. ते बोलले 3 डॉक्टर कशाला घरात. मग पुढं काय होतं? काहीच नाही. तू बोललीस काय बोललीस? प्रत्येकाचं स्वप्न असतं की देशाच्या पंतप्रधानांना एकदा तरी आयुष्यात भेटावं. आज माझ्या वडिलांमुळं देशाच्या पंतप्रधानांना भेटायला मला भेटले, त्यामुळे मला खूप आनंद आहे आणि एक मेमरी राहील आयुष्यभर की तो क्षण खूप मेमोरेबल आहे माझ्यासाठी. त्यांनी सर्वांशी खूप मनमोकळेपणाने संवाद साधला, काही पर्सनल गोष्टी आम्ही बोललो. खूप आनंद झाला. तो क्षण आयुष्यभर आठवणीत राहण्यासारखा असा सुंदर क्षण होता आयुष्यातला. त्यांनी करिअरबद्दल विचारलं सगळ्यांना आणि हा माझ्या आयुष्यातला फार महत्त्वाचा म्हणजे मोठा क्षण होता. आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांना भेटलो. लाखो युवकांचे जे प्रेरणास्थान असतात आपण टी व्हीमध्ये पाहिलेलं असतं किंवा न्यूजपेपरमध्ये ऐकलेलं असतं आणि पहिल्यांदा मला भेटायला ही मोठी संधी माझ्या वडिलांमुळे भेटली. तर हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा आणि महत्त्वाचा क्षण होता. आजी तू पुढे आहे, पलीकडे आहे, पुढे जी तुझ्या पुढे पुढे ह्याच्या पुढे थोडं पलीकडे. मुलामुळं पंतप्रधानांना भेटता आलं, काय वाटलं? काय बोलले पंतप्रधान तुम्हाला? मुलगा मोर सरकला म्हणून भेटता आलं, नसतं सरकलं तर काय भेटायला नसतं. काय पंतप्रधान? काही नाही, तो एवढंच येत मला. नाही पण मुलगा शिकला इथपर्यंत. मुलगा लय शिकला, थार म्हणून शिकला. आमचं काय बरं नव्हतं, कष्टावर शिकवला, पण असा निघाला, मोठा निघाला. मोदी काय काय बोलले तुमच्याबरोबर? काय नाही, पहिले बरं आहे का, पाया पुढे दर्शन घेतलं, म्हणलं हा हा. मराठीत बोलले तुमच्याबरोबर? हा, काय विचारलं? मला काही आता ते सोंडीला बोलवलंय साहेबांनी त्यांना अहिल्याबाईंच्या कार्यक्रमाला, त्याच्याबद्दल कसं वाटतं? याला पाहिजे, घरी येतील असं वाटतं का तुम्हाला? हा सोंडीच्या घरी पंतप्रधान यावं असं वाटतं? येते हा. मग काय माझी नोकरी होती तर काय, हे सगळं कष्ट करीत इथवर आले. मुलगा गेला इथं, मी आले इथं. मी कशाला आले ते, कुठं गाव कुठे. मी का मी बरोबर आहे ना? एकदम तत्काळ रिॲक्ट होते. नाही, म्हणूनच मी म्हटलं की आजी असल्या पाहिजे म्हणून त्यांच्यासोबत, त्यांच्याशिवाय कसं नाही. बाकी सगळं तीच खरी मुलाखत आहे. त्यांच्याशी काल बोललो तेव्हा मला अंदाज आला होता. हां, बिंदास आहे ते. बोलायला त्यांना. मग देवेंद्रजींना पण भेटलं ना नागपूरमध्ये, तेव्हा पण स्मृती इराणी तर गालच बोलले का? असं सवच आहे मला. लेखक सर माझा एक क्रमात राहू साऱ्याच्या तिरुपतीने काय दुसरं. ओके, चला, थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.